मी राजाराम नागनाथ राठोड. माझ्या घरी 19 तारखेला रात्री माझ्या शेळ्या 12 शेळ्या अज्ञात चोरांनी सोडून घेऊन गेले. त्या दिवशी मी इथे नव्हतो, मी लातूरला मुक्कामी होतो आणि घरी आमची मिसेस आणि माझे 3 लेकरं आणि माझी सासू हे इथं होते. मग त्यांना बाहेरून चोरांनी कोंडी लावली, रस्सीने बांधून ठेवले. ज्यावेळेस 5:30 वाजता आमच्या घरचे उठले तर बाहेरून कोंडी लावलेली. मग त्यावेळेस काहीतरी प्रयत्न करून त्यांनी कोंडी काढण्याचा प्रयत्न केला आणि कोंडी काढून बाहेर आल्यावर बघते तर काय, शेळ्या एकही शेळ्या नाही, फक्त 1 शेळी आणि 3 पिल्लेच तेवढे राहिलेले होते. आणि त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली पण शेळ्या काही भेटले नाही. आणि नंतर पोलीस प्रशासनाला फोन करून येऊन त्यांनी चौकशी करून गेली. मग आम्ही ठाण्याला जाऊन तक्रार दिली. शुक्रवारी गुन्हा दाखल झाला, पण अज्ञात चोराला आणखी काही शोध लागलेला नाही. मला विनंती करायचं आहे प्रशासनाला की बाबा तात्काळ त्यांचा शोध घ्या आणि माझे जे जनावरं गेलेले आहेत त्याची विल्हेवाट लागलेली असेल पण त्याचा मोबदला मला मिळवून द्यावी. ह्या अगोदर पण 3 डिसेंबरला पण चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि मी रात्री 1:20 जेव्हा पाहिलं उठून तर 2 चोर शेडचे दार तोडत होते. त्यांचा मी पाठलाग केला आणि त्यावेळेस ठाण्यात पण तक्रार दिली पण तक्रार काही त्याची घेतली नाही. आणि मला सांगण्यात आले की तुझ्या घरी चोरी झालेली नाही, आम्ही त्यावर गुन्हा करू शकत नाही. ज्यावेळेस तुझी चोरी होईल मग आम्ही त्यावेळेस त्या चोराला पकडू असे म्हणून मला पाठवून दिले. त्यावेळेसच जर चोराचा बंदोबस्त केला असता तर आज ही घटना घडली नसती.